आजकाल जरा लवकरच दिवस मावळतो हो ना. तर काय मग मी लागले होते संध्याकाळच्या स्वयंपाकाला. मी भात ठेवलेला पातेल्यामध्ये मधल्या छोट्या गॅसवरती आणि इकडं पालकची गरगट करायची तयारी केली होती. मी आज काय जास्त बेत करणार नव्हते, भात आणि पालकचा गरगटच करणार होते फक्त. तर मग पातेल्यामध्ये तेल गरम केलं, त्यामध्ये मोहरी जिरे टाकले, लसूण आणि मिरची टाकली बारीक चिरून, त्यामध्ये हिंग आणि हळद टाकली आणि पालक चिरून शिजवून घेतलेला होता मी. त्यामध्ये अख्खे शेंगदाणे आणि थोडंसं डाळीचं पीठ घालून शिजवून घेतलेला होता. आधी तो चांगला असा स्मॅश करून मी फोडणीमध्ये टाकला. आणि हे आमचं पिल्लू मला घे वरती बघायचं आहे, त्याला पण फार घाई असते, प्रत्येक गोष्ट काय बघायचं आहे असं चाललेलं असतं. आणि त्यामध्ये थोडंसं बारीक केलेले शेंगदाणे पण टाकले, कूट केलेला. आणि चवीला काय मीठ आणि नेहमीप्रमाणे थोडासा किंचितसा गूळ नकळत, कारण मला आवडतो गूळ आणि माझ्या मिस्टरांना आवडत नाही, त्यामुळे थोडासा गूळ टाकलेला आहे. आणि या जेवायला तुम्ही पण.